नमस्कार. आपल्या घरात, आपल्या इमारतींमध्ये असे काही सुरक्षा रक्षक आहेत जे अगदी शांतपणे आपोआप आपलं संरक्षण करत असतात. आज आपण ह्याच अदृश्य रक्षकांबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच सर्किट ब्रेकर्सबद्दल. चला तर मग या महत्वाच्या उपकरणाच्या आत नक्की काय दडलंय ते पाहूया. कधी झालंय का असं, घरात अचानक लाईट गेली आणि मग आपण शोधत शोधत मेन बॉक्सपाशी जातो आणि तो एक स्विच वर करतो. पण कधी विचार केलाय का की तो स्विच खाली का पडतो आणि तो परत वर केल्यावर नेमकं असं काय होतं की सगळं पुन्हा सुरू होतं? चला, आज आपण या बॉक्सच्या आतल्या तंत्रज्ञानाचं रहस्य उलगडूया. आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात आधी आपण विचार करणाऱ्या स्विचेसची संकल्पना समजून घेऊ. त्यानंतर आपण 3 मुख्य प्रकारांना जवळून बघणार आहोत. आपल्या घरातला छोटा गार्डियन एमसीबी, मग येतो त्याचा मोठा भाऊ एमसीसीबी आणि सगळ्यात महत्त्वाचा माणसांच्या सुरक्षेसाठीचा खास स्विच ईएलसीबी. आणि शेवटी हे सगळे मिळून आपल्याला कसं सुरक्षित ठेवतात याचा एक आढावा घेऊ. चला, आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. विचार करणारे स्विचेस. तर सर्किट ब्रेकर म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक स्मार्ट स्विच आहे. याचे एकच काम आहे, आपल्या घरातल्या इलेक्ट्रिकल सर्किटचं रक्षण करणं. जेव्हा कधी ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किटमुळे धोकादायक करंट वाहू लागतो, तेव्हा हा स्वतःहून बंद होतो आणि आपली महागडी उपकरणं आणि वायरिंगला वाचवतो. हा साधा ऑन ऑफ स्विच नाहीये, हा आपल्या घराचा खराखुरा बॉडीगार्ड आहे. आता आपण त्या ब्रेकरबद्दल बोलूया, जो आपल्यापैकी बहुतेकांच्या घरामध्ये असतोच. हा आहे आपला छोटा संरक्षक, मिनिएचर सर्किट ब्रेकर म्हणजेच एमसीबी. आपल्याला बाहेरून फक्त एक छोटासा स्विच दिसतो, पण त्याच्या आत खरं तर एक खूपच गुंतागुंतीची यंत्रणा लपलेली असते. विचार करा, यात कॉन्टॅक्ट पॉइंट्स आहेत, एक स्प्रिंग आहे आणि धोके ओळखणारे सेन्सर्स पण आहेत. हे सगळं इतक्या लहानशा बॉक्समध्ये बसवलेलं असतं. चला बघूया हे काम कसं करतं. एमसीबीची खरी हुशारी कशात आहे माहितीये? तो 2 वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांना ओळखतो आणि त्यांपासून आपलं संरक्षण करतो. आणि हे धोके ओळखण्यासाठी त्याच्याकडे 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिला धोका आहे ओव्हरलोडचा, म्हणजे हळूहळू वाढणारा धोका. समजा आपण एकाच वेळी गीझर, इस्त्री आणि मायक्रोवेव्ह चालू केलं. यामुळे काय होतं, सर्किटवर खूप भार येतो. तर एमसीबीच्या आत 2 वेगवेगळ्या धातूंपासून बनलेली एक खास पट्टी असते. हा जास्तीचा करंट तिला हळूहळू गरम करतो आणि ती पुरेशी गरम झाली की वाकते, एका स्प्रिंगला धक्का देते आणि स्विच ट्रिप होतो, म्हणजे बंद पडतो. आता दुसरा धोका आहे शॉर्ट सर्किटचा. हा अचानक येणारा आणि खूप मोठा धोका असतो. याला ओळखण्यासाठी एमसीबीमध्ये एक कॉईल म्हणजे तारेचं वेटोळं असतं. जेव्हा शॉर्ट सर्किटमुळे यातून प्रचंड करंट जातो, तेव्हा एक शक्तिशाली चुंबक तयार होतं, जे लिव्हरला इतक्या वेगाने खेचतं की सर्किट तात्काळ बंद होतं. हे सगळं डोळ्याची पापणी लवळण्याच्या आत घडतं. ठीक आहे, आता आपण संरक्षणाच्या पुढच्या स्तरावर जाऊया. हा आहे मोठा आणि अधिक ताकदवान संरक्षक, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर म्हणजेच एमसीसीबी. एमसीसीबीला आपण एमसीबीचा मोठा आणि जास्त ताकदवान भाऊ म्हणू शकतो. त्याची रचना खूप मजबूत असते आणि ती औद्योगिक वापरासाठी बनवलेली असते. हे ब्रेकर्स जास्त करंट असलेल्या ठिकाणी वापरले जातात, जसे की मोठमोठे कारखाने किंवा शॉपिंग मॉल्स, जिथे विजेची मागणी खूप जास्त असते. हा तक्ता बघा, फरक अगदी स्पष्ट दिसून येतो. एमसीबी कुठे वापरला जातो? तर घरगुती आणि लहान दुकानांमध्ये. आणि एमसीसीबी तो लागतो मोठ्या कारखान्यांमध्ये आणि व्यावसायिक इमारतींमध्ये. एमसीबीची ताकद साधारण 100 एम्पियरपर्यंत असते, तर एमसीसीबी 800 एम्पियर किंवा त्याहूनही जास्त करंट सहज हाताळू शकतो. आणि एक महत्त्वाचा फरक म्हणजे एमसीबीचे सेटिंग फिक्स असतात, पण एमसीसीबीमध्ये ते आपण गरजेनुसार बदलू शकतो. आत्तापर्यंत आपण उपकरणांच्या आणि वायरिंगच्या संरक्षणाबद्दल बोललो. पण आता आपण अशा ब्रेकरबद्दल बोलणार आहोत ज्याचं मुख्य काम आहे माणसांचे प्राण वाचवणं. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे, हा ब्रेकर आपल्या वायरिंगसाठी किंवा घरातल्या उपकरणांसाठी नाहीये, हा आहे माणसांसाठी. याचं एकमेव उद्दिष्ट आहे इलेक्ट्रिक शॉक लागण्यापासून माणसाला वाचवणं. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणजेच ईएलसीबी हे एक असं सुरक्षा उपकरण आहे जे विद्युत उपकरणांच्या बाहेरच्या बॉडीवर आलेला धोकादायक करंटला ओळखतं. यालाच लिकेज करंट म्हणतात. जर हा करंट माणसाच्या शरीरातून गेला तर त्याला जीवघेणा शॉक बसू शकतो. ईएलसीबी आपल्याला नेमकं याच धोक्यापासून वाचवतो. विचार करा,
ELCB सतत एक हिशोब ठेवत असतो. जितका करंट सर्किटमध्ये आत येतोय तितकाच बाहेर जातोय ना. जेव्हा एखादी व्यक्ती करंट असलेल्या उपकरणाला स्पर्श करते तेव्हा काही करंट त्या व्यक्तीच्या शरीरातून जमिनीत जातो. यालाच अर्थ लीकेज म्हणतात. ELCB आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या करंटमधला अगदी लहानसा फरक सुद्धा लगेच ओळखतो आणि सेकंदाच्या काही भागात वीज बंद करतो. यामुळे माणसाचा जीव वाचतो. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया आणि आपल्या या मूक संरक्षकांना पुन्हा एकदा नीट समजून घेऊया. थोडक्यात सांगायचे तर MCBE हा आपल्या घरगुती सर्किट्सचा रक्षक, जो ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण देतो. MCCB हा मोठ्या औद्योगिक सर्किट्सचा ताकदवान रक्षक आहे आणि ELCB हा आपला वैयक्तिक संरक्षक आहे, जो आपल्याला इलेक्ट्रिक शॉकच्या जीव घेण्या धोक्यापासून वाचवतो. प्रत्येक ब्रेकरची भूमिका वेगळी आहे, पण अत्यंत महत्त्वाची आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा आपल्या घरातला एखादा स्विच ट्रिप होईल तेव्हा नक्की आठवा की त्या छोट्याशा स्विचच्या आत किती मोठं तंत्रज्ञान आपलं संरक्षण करत आहे. आणि जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी: अशी अजून कोणती अदृश्य तंत्रज्ञानं आहेत जी रोज आपल्याला नकळतपणे सुरक्षित ठेवत असतात? यावर नक्की विचार करा.